नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने केक रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 वाटी दूध घेतला आहे, 2 चमचे तूप, 1 चमचा कोको पावडर, 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, मी 3 ओरिओ बिस्किट पुडे घेतले आहे। तुम्हाला जर वेगळे बिस्किट पुडे घ्यायचे असले तर कोणत्याही प्रकारचे बिस्किट तुम्ही घेऊ शकता। मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट टाकून घेतलेले आहे आणि तुकडे करून घ्यायचे बिस्किटांचे, किंवा अख्खेही टाकले तरीही लवकर बारीक होतात। बघा, अशा प्रकारे बिस्किटांची पावडर तयार करून घ्यायची आहे। जास्त जाड करायची नाही, बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं। तूप टाकल्यामुळे केकला छान अशी चकाकी येते आणि केकची चव पण छान लागते, म्हणून तूप टाकून घ्यायचं। कोको पावडर नाही टाकली तरीही चालेल आणि टाकायची असली तरी अगदी थोडीशी टाकायची। बेकिंग पावडर, मिल्क पावडर टाकल्यामुळे केक छान लागतो चवीला, म्हणून मी मिल्क पावडर पण टाकली आहे। तुम्हाला टाकायची असली तर टाका, नाही टाकली तरीही चालेल। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया। दूध अगदी थोडं टाकायचं, एकदाच टाकून द्यायचं नाही। आणि रवीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। एकसारखं मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित असं बॅटर फेटलं जाते। बघा, आपल्याला अजून दूध लागणार आहे। आपण अजून दूध टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अगदी हलक्या हाती फेटायचं, म्हणजे छान असा स्पंजी केक होतो। आपल्याला जर केक खायची इच्छा झाली आहे आणि बाहेरून आणणं पॉसिबल होत नाही आहे, अशा वेळी आपण पटकन हा बिस्किट केक करू शकता। अगदी चविष्ट असा केक होतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा, तूप टाकल्यामुळे बॅटरला छान अशी चकाकी आलेली आहे। मी अजून थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे। आपल्याला एकूण 1.5 वाटी दूध लागलेलं आहे। जेवढं हलक्या हाती फेटाल तेवढं आपलं बॅटर छान असं हलकं तयार होते। बघू शकता, आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे। अगदी बॅचलर सुद्धा करू शकतील, इतक्या सोप्या पद्धतीने हा केक तयार होतो। हे बॅटर जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही। अशाच प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं केकचं। बघू शकता, छान असं बॅटर तयार झालेलं आहे। एकही गुठळी त्यामध्ये नाही आहे, म्हणजे छान असं बॅटर तयार झालेलं आहे। बघू शकता, मी 2 चमचे पिठी साखर टाकून घेते। त्यामध्ये बिस्किट गोड आहे म्हणून मी 2 चमचे साखर घेतली आहे। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। बघा, छान अशी मिक्स झालेली आहे साखर। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तो म्हणजे आता केक टीन नाही आहे, मग केक कशात करायचा? तर अशा वेळी कुकरमध्ये आपण जे डाळ भात लावतो त्याचा डबा घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं सगळीकडे, म्हणजे केक अगदी अलगद निघतो। आता आपण त्यामध्ये बटर पेपर टाकून घेऊया। बटर पेपर असला तर बटर पेपर टाकायचा, नाहीतर मग वहीचं एखादं पेज डब्याच्या आकाराचं कापून घ्यायचं आणि ते टाकायचं। आणि तेही टाकायचं नसेल तर मैदा जरी टाकला तरीही चालतो। आता आपण बटर पेपरला तूप लावून घेऊया। व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आणि मग त्यावर थोडा मैदा भुरभुरायचा, म्हणजे आजूबाजूनेही केक व्यवस्थित निघतो। बघा, अशा प्रकारे थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा। बघा, आपण आता डब्याला मैदा लावून घेतलेला आहे आजूबाजूने। तूप लावल्यामुळे मैदा छान असा सगळीकडे चिटकला जातो आणि व्यवस्थित केक निघतो, म्हणून तूप लावूनच मैदा टाकायचा। आता त्यामध्ये आपण केकचं बॅटर टाकून घेऊया।
डब्यामध्ये बॅटर टाकल्यावर डबा थोडासा टॅप टॅप करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित अशी जी हवा भरली जाते ती निघून जाते आणि केक एकसारखा होतो. मी कुकर गरम करायला ठेवलं होतं. कुकर गरम झाला आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. मीठ गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण एखादी स्टँड ठेवून घ्यायची. गोल्ड रिंग ठेवलेली आहे मी आणि त्यावर केकचं भांडं ठेवायचं आणि आपल्याला झाकणाची रिंग आणि शिटी काढून घ्यायची आहे. बघा, आपण आता लावून घेऊया कुकरचं झाकण. आपण 20-25 मिनिटांनी चेक करूया केक झाला आहे की नाही. बघा, आता 25 मिनिटं झालेली आहे. आपण चेक करूया केक झाला आहे की नाही. बघू शकता, छान असा केक झालेला आहे. आपण चेक करूया. बघा, आपलं बॅटर चिटकत नाही आहे, म्हणजे किती छान असा केक झालेला आहे. आता आपण केकचं भांडं बाहेर काढून घेऊया आणि थंड करूनच मग केक काढायचा, म्हणजे व्यवस्थित असा केक निघतो. बघा, आता केक थंड झालेला आहे. बघू शकता कडा किती अलगद निघालेले आहे. बघू शकता. आता आपण केक ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण केक काढून घेतलेला आहे. बघा, किती छान असा केक निघालेला आहे. भांड्याला अजिबात चिटकलेला नाही आहे. बघू शकता. म्हणजेच आपला केक छान असा स्पंजी झालेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही केकची रेसिपी नक्की ट्राय करा. आता आपण जो बटर पेपर टाकलेला होता तो काढून घेऊया. बघा, छान असा स्पंजी केक झालेला आहे. आता हा केक उलटा आहे. आपण त्याला पलटवून घेऊया. बघा, किती छान असा केक झालेला आहे. आता आपण त्यावर चॉकलेट सिरप टाकून घेऊया. मधोमध टाकून घ्यायचं आणि सुरीच्या साहाय्याने पसरून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं केकवर टाकलं जाते. बघा, अशा प्रकारे आपण चॉकलेट सिरप टाकून घेतलेला आहे. बघू शकता आपला केक किती छान असा दिसतो आहे. अगदी बाहेरून आणता तसाच हा केक स्पंजी झालेला आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते केक. बघा, किती अलगद असा कट होतो आहे. यावरूनच तुम्हाला कळालं असेल की किती स्पंजी झालेला आहे केक. ही केकची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत पण शेअर करा. तुम्हाला माझी केकची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.